नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। केंद्रीय मंत्री रामदास आठवले इन दिनों महाराष्ट्र के दौरे पर हैं। अपने इस दौरे में आठवले ने नासिक स्थित कालाराम मंदिर में भगवान के दर्शन किए। दर्शन करने के बाद केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने कालाराम मंदिर सत्याग्रह पर कहा कि हर व्यक्ति को कालाराम मंदिर में प्रवेश मिलना चाहिए। इस मौके पर उन्होंने बाबा साहब अम्बेडकर को भी याद किया। आठवले ने कहा कि उन्हें खुशी है कि सुधीर दास और बुद्ध उपासकों ने उन्हें कालाराम मंदिर में दर्शन कराए। उन्होंने कहा कि बाबा साहब अम्बेडकर देश को एक साथ लाना चाहते थे। सुधीर दास महंत जे आहेत तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते। ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले होते। त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसमभाव भूमिका ठेवून पुढे जायचं आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत। तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी बोललं होतं। त्या दिशेने देश पुढे जात आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे। आज मला काळाराम मंदिरातून दर्शन करण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते मुक्तीचे नेते होते। तरी ते भारतीयांचे सगळ्यात लाडके नेते होते, संविधान। त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दास आहेत, ते आमच्या कार्यकर्त्यांना आणतात। आमचे प्रकाश शिवंगे आहेत, आदरणीय बनते सुगत आहेत, राहुल बोरीजी आहेत, असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मभावाच्या संकल्पनेला उजाळा देतो। इस दौरान रामदास आठवले ने केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से की बेटी के साथ हुई छेड़छाड़ की घटना की कड़ी निंदा की। उन्होंने कहा कि यह एक गंभीर बात है और रक्षा खड़से की बेटी को छेड़ना एक शर्मनाक घटना है। उन्होंने पुणे बस रेप मामले को लेकर भी समाज को एकजुट होने को कहा है। साथ ही कहा है कि राज्य में लड़कियों के साथ बढ़ रहे अपराध पर नकेल कसना ज़रूरी है, नई व्यवस्था बनानी ज़रूरी है और पुलिस को सक्रिय होने की भी ज़रूरत है। रक्षा खडसे जे आहे ते आदरणीय असणारे आमच्या महिला भगिनी आहेत, तिसऱ्यांदा त्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पद्धती त्यांची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असेल त्यांच्या मुलीची बाब आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराचे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे, दुर्दैवी आहे, आरोपीला पकडलेला आहे। पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने चिजून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे। अशा घटना घडल्यानंतर विरोधकांनी राजकारण न करता अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। मीडिया से बोलते हुए आठवले ने सोमनाथ सोरेन को न्याय दिलाने की मांग की है। उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से अनुरोध किया है कि इस पर ध्यान दें। उन्होंने दलित युवाओं को जल्द से जल्द न्याय देने की मांग की और संबंधित मामले में लिप्त पुलिसकर्मियों को बर्खास्त करने की भी मांग की है। त्या ठिकाणी संविधानाचा अपमान करण्यात आला होता आणि त्यानंतर जे आमचे दलित आंबेडकरी समाजाचे, बौद्ध समाजाचे तरुण होते, महिला होत्या, त्या रस्त्यावर उतरल्या होत्या आणि मला असं वाटतं की संविधानाचा अपमान झाल्यानंतर राग आला पाहिजे। राग आमच्या कार्यकर्त्यांना आल्यानंतर ते रस्त्यावर उतरले। पोलिसांनी एवढा बिचूड लाठीमार्ग केलेला आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये पकडलेला जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा मृत्यू जो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या केसमध्ये वाल्मिक कराडचे सगळे आरोप पकडलेले आहे। पण अद्यापही दलित समाजातल्या तरुणावर झालेल्या अत्याचारानंतर मात्र पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे। सुरेश धस एका बाजूला संतोष देशमुख यांच्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी आवाज उठवत आहे आणि दुसऱ्या बाजूला ते नाशिकमध्ये येऊन
या आंदोलनकर्त्यांच्या समोर सांगतायत की तुम्ही त्या पोलिसांना माफ करा. तर हे अशा पद्धतीचे आमदार मला वाटतं की अशी भूमिका घेणं अजिबात योग्य नाही. जे कुणी पोलीस असतील त्या पोलिसांना बडतर्फ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. पण दलित समाजाच्या लोकांकडे सरकारचं लक्ष दिसत नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना नम्र निवेदन आहे की आपण इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. पुण्यामध्ये भोरमध्ये विक्रम गायकवाड नावाच्या तरुणाची आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून त्याची हत्या झालेली आहे. त्या ठिकाणी 1,000 रुपये पकडण्यात आलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर आमच्या दलित तरुणांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या समाजाच्या लोकांचं आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र की राजनीति में वर्तमान समय में महाराष्ट्र के कृषि मंत्री धनंजय मुंडे के इस्तीफे की मांग की गूंज सुनाई दे रही है। धनंजय मुंडे की पत्नी करुणा मुंडे एक पोस्ट के जरिए जानकारी दी है कि धनंजय मुंडे 3 मार्च की रोज इस्तीफा दे सकते हैं। इस पर रामदास आठवले ने कहा है कि करुणा मुंडे और धनंजय मुंडे के रिश्ते के बारे में हर कोई जानता है। आठवले ने यह भी कहा कि मुंडे और वाल्मीकि कराड़ बहुत करीबी रिश्तेदार थे, लेकिन कई बार से धनंजय मुंडे के इस्तीफे की मांग हो रही है। अजीत दादा को इस पर जरूर विचार करना चाहिए और नैतिकता के आधार पर धनंजय मुंडे का इस्तीफा दे देना चाहिए। मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काही संबंध नाही. परंतु करुणा मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल काय मला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिकी कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती CIDला मिळालेली आहे, SITला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिकी कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होता. पण या खुनाशी काही त्यांचा संबंध नसल्याचे कसले पुरावे तिथे अजिबात नाही. तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे. मला असं वाटतं की अजितदादांनी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नीतिमत्तेवर आधारित मंत्रिपद काय फार मोठं नाही आहे आणि खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही. पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे. पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे. इस दौरान रामदास आठवले ने शिवसेना UBT नेता और सांसद संजय राउत पर भी निशाना साधा है। आठवले ने कहा है कि हमें किससे मिलना चाहिए या किससे नहीं मिलना चाहिए ये हम तय करते हैं, ये तय संजय राउत नहीं कर सकते। उन्होंने ये भी कहा कि शिंदे का अधिकार है अमित शाह से मिलना, उनके लिए यह सुझाव देना उचित नहीं है कि हम उद्धव ठाकरे से मिलेंगे या किससे। संजय राऊत हे आरोप प्रत्यारोप आणि अमित शाह यांना भेटण्याचा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना अधिकार आहे. आता ते डेप्युटी CM आहेत. CM 2.5 वर्ष राहिले होते. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, 2.5 वर्ष डेप्युटी CM राहिले. त्यामुळे आम्ही सगळे आमची माहिती घालमेल आहे. आम्ही कुणाला भेटायचं ते संजय राऊतनी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही उद्या उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. त्यामुळं कुणाला भेटायचं असं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडणं योग्य नाही आहे. आणि एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांना भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. अमित शाह आमचे सर्वांचे महायुती नेते आहेत. त्यामुळं आगे आठवले ने यह भी कहा कि वो लव जिहाद जैसे मामलों का कतई समर्थन नहीं करते, लेकिन जब भारत देश में कानून है तो लड़कियों को अपने धर्म परिवर्तन करने की कोई भी आवश्यकता नहीं है. संबंधामध्ये माझी भूमिका जी आहे ती लव जिहादला माझा पाठिंबा नाही. आणि जर कायदा होणार असेल तर अनेक वेळेला मुस्लिम मुलं आणि मुस्लिम मुलगा आणि दलित किंवा मुलगी एकत्र येतात त्यांची ओळख असते. धर्म असं अजिबात नाही आहे. पण त्या मुलीचं धर्मांतर करू नये असं माझं मत आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की आपले समीर वानखेडे यांचे वडील वाशिमचे आहे. त्यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं पण ते काय मुस्लिम झाले नव्हते. त्यामुळं दोन जे तरुण एकमेकाच्या स्वभावाला एकत्रित आणून ते जर एकत्रित आले तर त्या प्रत्येकाला लव जिहाद म्हणणं ठीक नाही आहे. त्याला मुलीचं जे धर्मांतर होऊ नये अशी माझी भूमिका आहे. आणि कायदा होत असेल तर त्यामध्ये अशी तरतूद असावी.
वहीं महाराष्ट्र में मायावती सरकार बनने के बाद से अभी तक ये अटकलें जोरों पर है कि रामदास आठवले की आरपीआई को भी महाराष्ट्र सरकार में एक मंत्री पद मिल सकता है, जिसकी आठवले खुद भी लगातार कई बार मांग करते रहे हैं। इस सवाल पर आठवले ने बयान देते हुए कहा कि एक मंत्री पद बाकी है, पता नहीं किससे मिलेगा। मुझे यकीन है कि अमित शाह यह सोचेंगे कि रिपब्लिकन पार्टी को एक एमएलसी और एक मंत्री पद की जरूरत है। अशी आमची अपेक्षा आहे, पण आता एकच मंत्रिपद बाकी आहे, ते कुणाला मिळणार आहे मला माहीत नाही आहे. रिपब्लिकन पक्षाची भरभरून मतं जी आहेत, दलितांची बहुतांशी मतं या विधानसभेमध्ये भरभरून मिळालेली आहे. त्याचा विचार करून मला वाटतं की मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक एमएलसी आणि एक मंत्रिपद अत्यंत आवश्यक आहे, ते दिलं तर त्याचा फायदा त्यांना होणार आहे. ते विचार करतील अशा मला अपेक्षा आहे.